दोन्ही टीमचे 12th मॅन चला लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे आणि आता ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शास्त्रीनगर टीम ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूला देवीदास आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क वरती कुणाल आपल्याला पाहायला मिळतील. के के असे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ बक्षीस पात्र होत असताना पाहायला मिळेल. जयजी शेळके सरांना विनंती असेल आपण पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं. जयजी शेळके सरांना विनंती असेल आपण पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं. चला मॅच सुरू करायची आहे. जास्त अवधी घेऊ नका. ऑनगोइंग मॅच बिग बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला शास्त्रीनगर संघ, दुसऱ्या बाजूला पवार इलन मालेड असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती कुणाल आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती देवीदास, नॉन स्ट्रायकर एंड वरती अक्षय. मॅच होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. ओव्हर नंबर आपल्याला पाहायला मिळेल. पहिली कुणाल, ज्या खेळाडूकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, असं कुणाल आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये येतोय. पहिलाच बॉल मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय कॅच इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल आणि फलंदाज होतोय बाद. पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते देवीदास. बॅक टू दी पवेलियन. आणि पहिल्याच बॉल वरती या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळते. मात्र अक्षय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मयूर आणि अक्षय हे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत कुठे ना कुठे 3 षटकांमध्ये 40 ते 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न तर नक्कीच होईल. विकेट अशी मात्र पडत असताना पाहायला मिळते. विकेटचं पतन अशी मात्र होत असताना पाहायला मिळतोय. 0 आकड्यावरती पहिला गडी जो मात्र बाद होतोय. न्यू बॅटर मयूर आपल्याला पाहायला मिळतील. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. इथे देखील मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. राकेश याचा प्रयत्न करतात. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. सलगचे 2 चेंडू 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतील आणि के के च्या माध्यमातून इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. समालोचन कक्ष समोरून बाजूला व्हायचं विनंती असेल सर्व प्लेयर्सला. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 विकेट असे मात्र पडत असताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते के के च्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विचार केला तर मयूर मॅचची गोल्डन विकेट अजून एक कॅरी होती. आता मात्र अक्षय याचे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. जे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
काशीनाथ येतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आपल्याला गोलंदाज कुणाल पाहायला मिळेल. दुसरी विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील कंप्लीट होईल का ते देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. यावेळेस बॅटची कडा लागतीये आणि आपण पाहतोय थर्डमॅन रिझन मध्ये एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमचं अकाउंट ओपन होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयला आता टेम्परामेंट दाखवावं लागेल. सुरेशजी गोंदे यांच्या माध्यमातून फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान चेंडू फेकला जातोय. यॉर्कलेनचा हा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचा आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहू शकतो. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला स्थिर स्थगित पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा व्ही मध्ये हा स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. वायडिश लॉंग ऑफ मध्ये अगदी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कंप्लीट केली जाते सिंगल धाव. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. एका चेंडूसाठी अजूनही शिल्लक. मॅक्सिमम कॅपिटलाइज केलं पाहिजे कारण टॉस जिंकल्यावरती एकंदरीत फिल्डिंग चूज करण्यात आली होती आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 3 षटकांची मॅच आणि जर अशी गोलंदाजी झाली तर 3 षटकांच्या मॅचला 2च षटकांची करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला पवार इलन माल्लेड या संघाने. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी कुणालने केली त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. राकेशचं देखील मी कौतुक करेल ज्याप्रमाणे त्याने कॅच पकडली होती. रुपेश आणि राकेश दोन्ही बंधूंनी 2 कॅचेस मात्र पकडल्या. बॉलिंग मार्क वरती रोहित आपल्याला पाहायला मिळतो. रोहित दळवी आपण पाहतोय. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा मात्र धावा फलकावरती आहेत. रोहितच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल कारण जी मेहनत केकेने केली आहे त्या मेहनतीवरती पाणी फिरवलं जाईल की दुसऱ्या बाजूला तशीच गोलंदाजी होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा कडक कडकडाट षटकार. षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती रोहितच्या विरोधामध्ये अक्षयचा आक्रमक पवित्र हल्ला चढवला जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. इथे देखील गॅप शॉट सिलेक्शन मात्र फिल्डिंग चांगली होते राकेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर फेकी देखील चांगली होत असताना पाहायला मिळेल. कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते 9 धावांवरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटकारला वगळलं तर बाकी 8ही चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले ज्यावरती फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत असताना पाहायला मिळालेत. ज्या चेंडूवरती धावा आल्या त्यावरती देखील कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हते. टीमची टोटल 9 या आकड्यावरती आहे.
इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच होती कंप्लीट. तिसरा गडी बाद होईल 9 आकड्यावरती. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन काशीनाथ. बॅक टू दी पवेलियन. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा पाहायला मिळतात. ओव्हर नंबर दुसरी सुरू आहे. 2 चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळेल. अक्षय चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय, मात्र तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला विचार केला तर राहुल न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. राहुलला देखील मोठे स्ट्रोक्स आता खेळावे लागतील. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. काय गोलंदाजी आपण पाहतोय. रोहितने देखील चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटक तो देखील चांगला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता, मात्र त्यानंतर येणाऱ्या 4 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केली. 2 डॉट बॉल, 1 विकेट कॅरी केली. अजून एका चेंडूचं काही शिल्लक आहे. तिथे देखील जर चांगला चेंडू पडला तर मोमेंटम फिल्डिंग टीमच्या बाजूने होऊ शकतो. मिस्टॅम स्ट्रोक, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. थोडस जजमेंट मध्ये खराबी आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होती. 2 षटकांची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा स्कोरबोर्ड वरती. नवीन गोलंदाजाने लगेच बॉलिंग मार्क वरती जायचं, जास्त अवधी घेऊ नका. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. दोन षटकांची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. तुषार आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती येतात. इंडिव्हिज्युअल पहिलं, टीम कडून तिसऱ्या षटकामध्ये कशी कामगिरी तुषारच्या माध्यमातून होती पाहणं महत्वाचं असेल. कौतुक करणं गरजेचे. ज्या प्रकारे मागच्या षटकामध्ये गोलंदाज रोहितने केली आणि पहिल्या षटकामध्ये केकेने गोलंदाजी केली. पूर्ण प्रकारे चांगली कामगिरी, डॉमिनेटिंग कामगिरी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला स्पीडअप घ्यायचे. तुषार आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये येतात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना पाहायला मिळतीये. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे सिंगल काढून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना कदाचित विकेट सॅक्रिफाईस केली असती तर धाव देखील आली असती आणि त्या सोबतीला जर विचार केला तर स्ट्राईक देखील अक्षयकडेच राहिली असती. मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. ज्यावेळेस बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात मानसिक दडपण वाढतं, डेस्परेशन वाढतं आणि डेस्परेशन मध्ये विकेट जात असताना पाहायला मिळते. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी येतोय षटकार. मात्र इथे हाईट फॅक्टर साठी आपण पाहू शकतो नो आणि त्यावरती आलेला षटकार. सामन्यामध्ये पूर्ण प्रकारे कल्लाटणी येत असताना पाहायला मिळतीये. टीमची टोटल आता 18 वरती जाऊन पोहोचली आहे. असं वाटलं होतं संघर्ष पाहायला मिळेल, मात्र नो बॉल वरती आलाय षटकार. मॅच होती कुठे आणि मॅच आलीये कुठे ते देखील पाहणं आता हे महत्वाचं असणार आहे. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा पाहायला मिळतील. अक्षय आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करतात. 7 चेंडूंमध्ये 14 वरती खेळतात. एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळतोय.
चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे देखील नो आणि त्यावरती आलेला षटकार. बॅक टू बॅक 2 नो बॉल आणि त्यावरती बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. आणि आता बॅटिंग बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. सागर सर तुम्हीच या इकडे. तर फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी असेल. टीमची टोटल 24 वरती जाऊन पोहोचली. जी धावसंख्या पाहिजे होती ती धावसंख्या आता होत असताना पाहायला मिळतीये. मागच्या एका चेंडूवरती 13 धावा आलेल्या पाहायला मिळतात. तर यानंतर रामदासजी शिंदे सर ज्यांच्या माध्यमातून आपण समालोचना ऐकणार आहोत. आपण पाहतात मी रामदासजी शिंदे. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे आयोजित जय गावदेव चषक डोंगरनावे रणांचा थरार तुंबळ युद्ध विजयाचा लाटा परत सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणार कोणारा एकमेव आखाडा अर्थात जय गावदेव. वर्सेस शास्त्रीनगर अर्थात दुधाळे पडे दोन्ही माझ्या संपर्कातील उदय पुन्हा एकदा पतन. मालेर संघ नावाजलेला संघ आहे. शास्त्रीनगर संघ क्वालिफाय झालेला संघ तोही नावाजलेला आहे. अर्थात एकाच जंगलातील 2 वाघांची ही टक्कर आहे. आणि बघूया कशा प्रकारे इथं ऍक्शन आणि रिॲक्शन हा एक प्रकृतीचा नियम आहे. त्या प्रकारे दोन्ही संघ खेळतायत. पुढील चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक असा चेंडू होता. बघूया अंपायरच्या इशाऱ्याचे हात समांतर धावा मिळतील. अवांतर वाईट बॉलचा इशारा येतोय. जय गावदेव शास्त्रीनगर 26 धावांवर पोहोचतोय 5 विकेटच्या बदल्यामध्ये.
पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव होते कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. एकूण धावा घेतल्या 4. हा 5व्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र डिस्लास द बेस्ट गिलिया विकेट दे फर्निचर डिस्ट्रॉय रनआउटच्या रूपाने. परंतु आणि अशा रीतीने होतं इथे विकेटचं पत. इथं अंपायर DRS घेत आहेत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. उल्लेखनीय कामगिरी करत असताना शास्त्रीनगरचा हा संघ फोर प्लस विकेट. 4 प्लस विकेट. चार धावा कंप्लीट होते आणि 5व्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 30 धावा धावफलकावरती 31 धावेंचं टार्गेट सेट करण्यात आलंय. तुम्हाला वाटलं तर परत बघा. 30 धावा धावफलकावरती असतील. 31 धावेंचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय.
ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पवार इलन माले टीमने पाठवायची आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच 18 चेंडूंमध्ये. रामदासजी शिंदे साहेबांचं मी विशेष कौतुक करेल, ज्याप्रमाणे त्यांनी समालोचन केलं त्याचं देखील विशेष आणि कौतुक होणं गरजेचं, मनापासून आभार असेल. 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर यायचे. राकेश आणि अनिकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग पेअर बॉलिंग मार्क वरती गौरव आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राकेश आपल्याला पाहायला मिळतात. चला आता जास्त वेळ घ्यायचं नाहीये. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती गौरव पाहायला मिळतील. अनिकेत स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राकेश पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती गौरव आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात होते. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट फॉर द टीम. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल फुल लेंथचा होता. इथे कंप्लीट केली जाते सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने अकाउंट जो मात्र ओपन होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 17 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. हे सध्याच्या स्थितीला समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता, मात्र एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावरती थोडेशा प्रमाणामध्ये चेंडूने दिशा बदलली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी ज्या गौरवने केली तोच गौरव आपण पाहतोय. या मॅच मध्ये देखील सध्याच्या स्थितीला चांगली कामगिरी करतायत. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये वेकेंट एरिया आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय फलंदाज राकेशच्या बॅट मधून. हा चौकार. पहिल्या चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट बॉल आणि चौकार असं मात्र पाहायला मिळालं. 5 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 5 धावा. गौरवचा मी उल्लेख करत होतो, ज्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक मॅच मध्ये कामगिरी केली आहे. अप्रतिम कामगिरी. कटर टाकण्यासाठी एक्सपिरियन्स्ड गोलंदाज असं मात्र आपण पाहतोय. टीमची टोटल 5 या आकड्यावरती आहे. अजून एक चांगला चेंडू. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. राकेश आणि अनिकेत ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 14 चेंडूंमध्ये 24 धावांची अजूनही गरज असेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. पहिल्या इनिंगचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा होत्या आणि सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकामध्येच 11 धावा आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी 13 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. चांगली बॅटिंग आपल्याला राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. हेड टू हेड कंपॅरिझन पाहायला गेलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा जे गावदेवी क्रिकेट संघ शास्त्रीनगर दुधाईपाडा संघाचं. दुसऱ्या बाजूला पवार इलन मालेट संघ बिनबाद 11 वरती खेळतोय.
11 धावा धावफलकावरती आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे राकेश अँड कंपनी. अजूनही 20 धाब्यांची गरज आहे. राकेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मोठ्या स्ट्रोक्स येथील देखील तितकंच करत. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आता कमबॅक करणं गरजेचं आहे, विकेट्स घेणं गरजेचं आहे, डॉट बॉल पर्सेंटेज अशी मात्र टाकणं गरजेचं राहणार आहे. मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करायचं होतं. काउ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 13 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस हे स्पर्धेचे नियम आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 13 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 13 आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूंमध्ये 18 धावांची अजूनही गरज असणार आहे. वेळ वाचवणं गरजेचं राहील. ऑनगोईंग मॅच जो संघ जिंकेल तो संघ सुपर 5 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल आणि आजच्याच रजनीमध्ये त्यांना पुन्हा एकदा यावं लागेल. मात्र 12 ते 15 तासांनी पुन्हा एकदा यावं लागेल. इथे स्ट्रोक फसलाय मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी येतोय आणि केच्या बॅट मधून हा षटकार. सुपर सिक्सर पाहायला मिळतोय. 11 चेंडूंमध्ये आता 12 धाव्यांची गरज. नो बॉल वरती षटकार जर आला नसता, फुलटॉस चेंडू वरती षटकार जर आला नसता तर 13 धावा त्याच कमी झाल्या असत्या आणि जर 13 धावा कमी झाल्या असत्या तर एवढ्याला मॅच विजय झाला असता पवार 11 मालेट संघ. मात्र तो जो क्वेश्चन आहे तो आता शास्त्रीनगर संघाला इथे डिफेंड करणं गरजेचं राहणार आहे. येणारे 11 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. अनिकेत चांगली बॅटिंग करतोय. अजून एक यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. दहा चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. न्यू बॅटर रोहित पाहायला मिळतोय. 10 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज असं समीकरण पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 12 धावा राकेशच्या माध्यमातून आल्यात. न्यू बॅटर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर पॅक खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. पवार 11 मालेड संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता रोहितच्या माध्यमातून. मात्र इथे आपण पाहतोय लाऊड अपील केली जाते. नॉन स्ट्रायकर एंड वरती जर आपण पाहायला गेलं तर थ्रो देखील आला होता. कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागते. टीमची टोटल 20. 9 चेंडूंमध्ये अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. राकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. ज्यावेळेस 10 पेक्षा जास्तची सरासरी होती अशा परिस्थितीमध्ये राकेशच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. मात्र आता आपण पाहायला गेलं तर सरासरी 7च्या आसपास पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राकेशच्या बॅट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा A1 षटकार. 8 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज हे समीकरण पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते राकेशच्या माध्यमातून. 6 चेंडूंमध्ये 18 धाव्यांची
विध्वंसक फलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 8 चेंडूंमध्ये फक्त 5 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक इथे डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. कॅच झाली, ड्रॉप सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळाला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. समीकरण येऊन टेपलंय 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथून जर कॅच कंप्लीट झाली असती तर कदाचित बाय चान्सेस वाढले देखील असते, मात्र कॅच सुटली तिथे 2 धावा आल्या. आता 7 चेंडूंमध्ये फक्त 3 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना सो मात्र आता होत असताना पाहायला मिळतोय. पवार इलेव्हन मालेड विपक्ष जे गावदेव स्पोर्ट्स क्लब शास्त्रीनगर अशी मॅच पाहायला मिळतीये. इथे देखील कॅचची संधी आणि यावेळेस कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. सहा चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलचं मात्र आलेला पाहायला मिळतो. मात्र बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहू शकतो. माध्यमातून डिसिजन येतं लीगल डिलिव्हरी असेल. डॉटबॉलची समाप्ती होती. 5 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित पाहायला मिळेल. 2 चेंडूंमध्ये 1 धाव बनवली आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू जो मात्र आपण पाहू शकतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल असे मात्र येत असताना पाहायला मिळत आहेत. तीन चेंडूंमध्ये
पाहायला गेलं तर फक्त एक धाव रोहितने बनवली आहे. 4 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज संघाला आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये वेकेंट एरिया कंप्लीट झाली सिंगल धाव आणि अशा रीतीने चौकार आपल्याला पाहायला मिळेल. सामना झालाय फिनिश आणि पवार इलेव्हन मालेट संघ सुपर 5 मध्ये दाखल होणारा चौथा संघ आपल्याला पाहायला मिळेल. वेल टीम अँड लक टफ लक शेगावदेव क्रिकेट संघ शास्त्रीनगर. तर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. के आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा